श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशो अध्याय म्हणजे 16वा अध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजनतारणार्थ यतिरूप दत्त श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीती नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ येथील राहणार जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आपणापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी एक युक्ती तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी उभये त्यासी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवडी आले आनंदा पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला तया लागोन हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सर्व सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी त्या अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती आम्ही पाहूया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयनी पाती न लवती तयाची तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा त्याच्या आनंदात पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छिती सागरमय सर्व देव नमस्कारा केशव प्रतिगच्छिती संतोषले तयाचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते श्लोक
इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिवः. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गोणी. त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तनमन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागितली जावया आज्ञा मिळतात तयासी. आनंदले आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता अस्वस्थता नसेची चिंता. गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करवणी अर्पवया स्वामी चरणी. आले अक्कलकोटा ते भक्तजनाच्या कैवारी. पाहुण्या डोळे भरी माता ठेविला चरणावरी. बहुत अंतर सुखावली. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका. 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्यात येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविले. म्हणती तू जा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सांडोनी. मग छाटी कपणी जोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजगा लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशीची आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यवस्था. उपरती आली चिंता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माजवती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु तो ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे तैसे नोहेची समर्थ. न परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त. दिव्य ज्ञान शिष्या ते असो हरिभाऊनी काय केले. ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्यांची कांता करी बहुत आकांता. घेत ओरू बडवणी म्हणी कर जोडोनी या लुटविता आम्ही संसार. ना हा नव्हे बरवा विचार. दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रूने. दिवस काढले आपण परी आता अवलक्षण. आपणा काय आठवले हासतील सकळ जन. धिक्कारतील पुषून उपवास पडता कोण. खावया ते घालील अल्पवयी आपणासी. बुद्धी सुचली ही केसी त्याला उगवणिया संसार सुखासी. दुःख ढोही का पडता संसार सुख भोगोन. पुढे येता वृद्धपण मग काय करावे मोक्ष साधन. सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी. माना माझी आणावी त्याची कीर्ती मिळवावी. उचित नसे आपणा तुम्ही संसार सांडोनी. जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगता कोणी. मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण. अग्नी ब्राह्मण साक्ष देऊन आपण वाहिली असे आन. स्मरण करावे मानसी
तुम्ही म्हणाल मज सवे, तू ही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही, आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महत्व पुण्य, ऐसे कोण म्हणेल, कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होत असे, विनवीत असे कर जोडोनी, अद्यापही स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सांडोणी द्यावा प्राणप्रिया, ऐशी तयेशी उत्तरे, ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे, परितारेच्या चित्तात, षडरिपू होते जागत, संसाराचे मित्व, तिये लागुनी कळेना, आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना, वासना या डाकिनी, त्यांनी दिजला झडपोनी, आपण अधीन केलेसे, त्या योगे सद्विचार, तियेसी न सुचे अनुमात्र, धरोनिया अनुग्रह, स्वामी सुता बोधितसे, षडविकार त्याला गोनी, रमला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटवले समग्र, तिये दिदले शुभ वस्त्र, परिधान करावया, आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या,